माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या काव्याचा, वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. अनेक महिन्यांपासून आपण संत समागम या व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासकांना एक वेगळी दृष्टी मिळावी, या आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण हा ज्ञानयज्ञ चालवलेला आहे. आपण मागील काही दिवसांपासून समर्थकृत लघु काव्य यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण समर्थ रामदास स्वामींनी टाकडीच्या तपाचरणातील काळात तपसाधनेच्या उत्तरखंडामध्ये जे अद्भुत अलौकिक असं काव्य उद्धव सुतांच्या उन्नयनासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी सांगितलं, त्यालाच आपण म्हणतो जुना दासबोध किंवा 21 समासी असलेला दासबोध. आपण काल या 21 समासी दासबोधापैकी दुसरा समास
आपण काल पाहिला. आज तिसऱ्या समासाला आपण सुरुवात करूया. दुसऱ्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, तया श्रवणाची खूण वक्ते श्रोतयांचे लक्षण पुढिलिये समासी निरूपण हेची आहे. आपण पाहिलं पहिला आणि दुसरा समास या समासांमध्ये आपल्याला काही राहिलंय असं वाटतं. पहिला समास मंगलाचरणाचा आहे. त्यामध्ये गणपती आणि शारदेचं वर्णन नाहीये, केवळ 27 ओव्यांचा समास आहे हा. दुसरा समास हा 21 ओव्यांचा आहे. दुसऱ्या समासाचं नाव रघुनाथ दर्शन आहे. समर्थ पहिल्या समासाच्या शेवटी म्हणाले की मानस पूजेचे वर्म तुम्हाला समजेल, पण 7 ओव्या सोडल्या तर रघुनाथाविषयी समर्थांनी फार काही विवेचन केलेलं दिसत नाही, आपल्या हाती लागलेलं नाहीये. आज आपण तिसरा समास पाहतो आहोत. या समासाचं नाव आहे वक्ता श्रोता लक्षण समास. काल आपण तुकाराम बीजेच्या निमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं स्मरण केलं. आदरणीय प्रवीणजी शास्त्री आपली कृपा, समर्थांचे आशीर्वाद आणि या व्यासपीठाचे समस्त श्रोते या सगळ्यांना माझा साष्टांग दंडवत आहे. समर्थांच्याच भाषेत दुरूनी माझा नमस्कार होय. मी बोलवता कोण आहे हो? मी नेहमी असं म्हणतो, मी तो हमाल भारवाही फोडिले धन्याचे भांडार. तुकाराम महाराज म्हणून गेले, तेच काम माझ्याकडे. आपण ही सगळी मंडळी या व्यासपीठाच्या निमित्ताने जोडून दिलीत. ती माझ्या अभ्यासाला काही क्लू देत असतात, पाठपुरवणी करत असतात. माझ्या आयुष्यातलं हे परमभाग्य आहे. मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो. माझ्या आयुष्यात मला कधी वाटलं नाही की समर्थांच्या वाङ्मयावर आपल्याला एवढे दिवस बोलावं लागेल. कधीही आयुष्यात 58 वर्षात कधी वाटलं नाही. 20-22 वर्ष झाली समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आहे. दहा महिने 10 दिवस, 10 महिने 20 दिवस जी काही आहे ती आपल्या सगळ्यांच्या. एक मला प्रसंग आठवतो. आपण शाळेमध्ये असतो, आपण गृहपाठ करून नेलेला असतो आणि वर्गामध्ये त्या गुरुजींनी, सरांनी किंवा टीचरनी पाठीवरनं हात फिरवावा आणि म्हणावं की शाबास, छान अभ्यास केलाय, गृहपाठ चांगला झालाय. अशी शाबासकीची पाठीवर मिळालेली ही कौतुकाची थाप आहे, एवढं मात्र मी समजतो. माझं स्वतःचं काहीच नाही. एका ग्रंथाचा विचार
विस्तारून सांगण्यासाठी दुसरे 2 ग्रंथ वापरणं, इतर संतांचं चरित्र वापरणं, एवढंच मी केलंय. अनेक वेळा असं झालंय की मला कुणी काही प्रश्न विचारला, मी त्याचं उत्तरही दिलं, त्यांना वैयक्तिक पातळीवर ते दिलं. त्या निमित्ताने माझा इतर ग्रंथांचा, इतर व्यक्तिमत्वांचा, इतर महानुभावांचा अभ्यास झाला. काल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं स्मरण केलं आणि आपल्याच व्यासपीठाच्या सौ अपर्णा वांगीकर यांनी मला मेसेज टाकला, तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन ही संकल्पना थोडी विशद करून सांगा. आता म्हणलं त्यांना सांगण्यापेक्षा आता किती लिहिणार व्हॉट्सअपवर. त्यामुळे मी विचार केला आणि मी त्यांना लगेच लिहिलं. म्हणलं हे मी उद्या सांगतो, इतरांच्याही लक्षात येईल. सदेह वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचं जे आहे, वारकरी संप्रदायामध्ये मोठी निष्ठा आहे की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात अशा अनेक घटना आहेत. केवळ 15 दिवसात बाबाजी महाराजांनी दिलेला अनुग्रह आहे. केवळ 15 दिवसात. ओतूरला दिला, गंगेच्या काठावर त्यांनी जो अभंग लिहिलेला आहे त्यामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. मी अपर्णा वांगीकरांना म्हणालो की असाच प्रसंग योगी अरविंदांच्या जीवनात सुद्धा आहे. आता योगी अरविंदांचं जीवन, तुकाराम महाराजांचं जीवन आणि आत्ता 18 वर्ष झाली, शके 1924 हे शके 1942 आहे. 18 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आहे. ही सगळी वर्णनं जेव्हा आपण ऐकू आणि ही सगळी वर्णनं जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतील तेव्हा आपल्या लक्षात येईल की सदेह वैकुंठ गमन जाणं हे मानवी जीवनामध्ये साध्य होऊ शकतं. फार जुन्या घटना नाहीयेत. एक घटना आहे 350 वर्षापूर्वीची, एक घटना आहे 100 वर्षापूर्वीची आणि एक घटना आहे केवळ 18 वर्षापूर्वीची. संत तुकाराम महाराजांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या निर्याणाबद्दल 3 प्रवाह विचारात आहेत. त्यांचा एक अभंग आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित जाला गुप्त तुका. स्वतः तुकाराम महाराजांनी केलेलं हे अभंग आहे, हे काव्य आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी. मी आज सकाळी एक पोस्ट पाहत होतो, योगायोग आहे सगळा. संत तुकाराम महाराजांच्या त्या सिनेमामधलं तेवढी ती क्लिप 4-5 मिनिटांची ती कुणीतरी व्हॉट्सअपवर टाकली. खूप मेळा जमलेला आहे वारकऱ्यांचा. तुकाराम महाराज म्हणतायत, नामस्मरणाचं महत्त्व सांगतायत आणि त्याच वेळी आकाशामध्ये स्वतः गरुडाचं वाहन पाठवून बोलावून घेणारे, वैकुंठाला बोलावणारं त्यांना आलेलं वाहन आहे ते दिसतं. सगळे लोक तुकाराम महाराजांच्या सोबत येतात. तुकाराम महाराज त्या विमानामध्ये बसतात आणि गरुडाचं ते वाहन
आकाशामध्ये झेपावतात. तुकोबा देहासहित गुप्त झाले, हे त्यांच्या अभंगातलं वर्णन आहे. दुसरा एक प्रवाह आहे, तुकोबा विचारांचा प्रवाह आहे. तुकोबा एकांतात जाऊन राहिले. अभंग क्रमांक 1605. आता नाही तुका पुन्हा हरपल का. तुकोबा एकांतात जाऊन राहिले. तुकाराम महाराज विमानात बसून गेले. तुका बैसला विमानी संत पाहती लोचनी. विमानामध्ये बसून तुकाराम महाराज गेले, हे सत्य आहे. एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वाराणसी पर्यंत असे सुखरूप. वाराणसी पर्यंत असो सुखरूप, सांगावा निरोप संतांसी हा. येथुनिया आम्हा जाणे निज धामा, सवे असे आम्हा गरुड हा. गरुड आहेच आहे. कृपा असो द्यावी मज दीनावरी, जातसे माहेरी तुका म्हणे. यात शंका घ्यायचं काहीच कारण नाही. स्वतः रामेश्वर भट म्हणतात, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. निळोबा महाराज म्हणतात, मानव देह घेऊन निज धामा गेले. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. मानव देह घेऊन निज धामा गेले. नारायण बुवा म्हणतात, कीर्तन करिता अदृश्य झाले. विमानात बसून गेले. तुकाराम महाराजांचं हे अत्यंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधकाला एक दिशा देणारं जीवन आपल्या समोर आदर्श म्हणून उभा आहे. 1950 ला योगी अरविंद गेले. आपल्याला माहिती आहे, सशस्त्र क्रांतिकारी योगी अरविंद घोष हे डॉक्टर धनकृष्ण घोष यांचे चिरंजीव. 2 मुलं आणि 1 मुलगी इंग्लंडमध्ये ठेवली. का तर त्यांना भारतीय सनातन धर्माचा स्पर्श होऊ नये म्हणून. वडिलांनी तिकडे ठेवलं. ICA परीक्षा उत्तीर्ण होणारे आणि अत्यंत जाहीरपणे ज्यांचं कौतुक झालं, त्या योगी अरविंदांनी जी ICA ची परीक्षा दिली, ते पेपर तपासणारे जे सर होते त्यांनी लिहिलं की मी 13 वेळा ही पेपर तपासलेले आहेत. अशा परीक्षा 13 वेळा तपासलेल्या आहेत. परंतु अरविंदोंची जी उत्तर आहेत तशी उत्तरं मी आत्तापर्यंत पाहिलेली नाहीयेत. कौतुक केलेलं आहे. ICA परीक्षा, एक ICA म्हणजे 10 कलेक्टर. बघा एक किती ताकद आहे, किती अधिकार आहेत आणि किती ज्ञान आहे. 2 वेळा सांगून सुद्धा अश्व परीक्षेमध्ये योगी अरविंदांनी भाग घेतला नाही. का तर त्यांना नापास व्हायचं होतं. अश्व परीक्षेला ते अपीयरच झाले नाहीत, त्यामुळे त्यांना नापास करण्यात आलं. 15 ऑगस्ट 1872 हा त्यांचा जन्मदिवस आहे. 1893 ला ते जेव्हा भारतात परत आले, कोण होते व योगी अरविंद?
योगी अरविंद साहित्यिक होते, संपादक होते, कोल्हापूरच्या गायकवाडांचे ते स्वीय सहाय्यक होते, त्यांची सगळी भाषणं ते लिहून देत असत. ते क्रांतिकारी होते, ते कवी होते, ते लेखक होते आणि ते महायोगी होते. बरेच दिवस सशस्त्र क्रांतिकारी कारकीर्द केली आणि पुण्यातल्या त्यांचे सद्गुरू लेले महाराजांनी त्यांनी सांगितलं की ये सब छोड़ दो, जाऊन ध्यानधारणा कर. किती वर्ष ध्यानधारणा करावी आपण विचार करू शकणार नाही. योगी अरविंद 24 वर्ष ध्यान करतायत. 24 वर्ष, 2 तप, एका खोलीच्या आत ते ध्यानधारणा करतायत. त्या काळामध्ये डॉक्टर हेडगेवार, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी ही बडी बडी मंडळी त्यांच्याकडे गेली. ते म्हणाले, अहो आपलं स्वातंत्र्य आता तोंडावर आलेलं आहे आणि तुम्ही काय बसला तिथं ध्यानाला. योगी अरविंद त्यांना म्हणाले, मला मान्य आहे की आपल्या तोंडावर आपलं स्वातंत्र्य आहे, माझं शरीर नाही, माझी ध्यानावस्था या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल. एका वार्ताहराने योगी अरविंदांना प्रश्न विचारला, काय वाटतं तुम्हाला, कधी मिळेल तुमच्या देशाला स्वातंत्र्य? योगी अरविंदांचं उत्तर आहे, माझ्या जन्मदिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1872 हा त्यांचा जन्मदिवस आहे. 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 ला 5 डिसेंबर 1950 ला योगी अरविंदांनी आपला देह ठेवला. पण मला जे सांगायचंय, तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा योगी अरविंदांच्या जीवनाचा काय संबंध आहे? योगी अरविंदांची जी जमीन आहे त्या जमिनीवर बॉम्ब तयार होत आहेत म्हणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सत्तेमध्ये, ब्रिटिश साम्राज्यामध्ये ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, ICA झालेले आहेत, त्यांच्यावर या ठिकाणी खटला भरण्यात आला. चित्तरंजन घोष त्यांचे वकील होते. त्या वकिलांना साक्षात्कार झालेला आहे. कीप असाइड दीज पेपर्स. कोर्टामध्ये जेव्हा एव्हिडन्सला प्रकरण आलं तेव्हा चित्तरंजन घोषांना आदेश झाला, कीप असाइड दीज पेपर्स. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की मी सांगेल तसं तू बोल. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या ठिकाणी ते जे खटला चालू झाला, त्या खटल्याचे जज होते न्यायमूर्ती बीचक्राफ्ट. आणि हे कोण आहेत? न्यायमूर्ती बीचक्राफ्ट योगी अरविंदांचे क्लासमेट आहेत. काय त्यांनी अरविंदांना पाहिलं, ती सगळी केस त्यांनी पाहिलेलीच होती, अभ्यास चालूच होता. ते म्हणाले, अरविंदो, हाऊ आर यू हिअर? तू कसा काय इथं आलास? योगी अरविंदांनी दिलेलं उत्तर आपल्या अंतःकरणात आपण ठसवलं पाहिजे. योगी अरविंद म्हणतात, त्यात नवल काय आहे? मी माझ्या मायभूमीत आहे. अरे मी तुला प्रश्न विचारला पाहिजे, तू इथं कसा काय? निरुत्तर केलं जजला. क्लासमेट असलेला आपला मित्र, आपला वर्गमित्र, अहो वर्गमित्रच नव्हे, एका बाकावर बसणारे बीचक्राफ्ट आणि योगी अरविंद समोरासमोर उभे आहेत.
ब्रिजक्राफ्टने निर्णय दिला, जमिनीचा मालक त्या ठिकाणी काय चाललंय याच्याशी त्याचं काही सोयर संबंध नसतो, त्याला माहिती असेलच असं नाही सांगता येत, आणि त्यांची तिथून निर्दोष मुक्तता झाली. पण पुन्हा हे प्रकरण काढण्यात आलं, पुन्हा केस दाखल झाली, पुन्हा खटला दाखल झाला, आणि मार्च 1908 ते मार्च एप्रिल 1909 1 वर्ष योगी अरविंद अलीपूरच्या तुरुंगात आहेत. अलीपूरच्या तुरुंगामध्ये जो जेलर आहे, तो जेलर लक्ष ठेवू नये. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लक्ष ठेवणारा डेव्हिड बेरी आहे, तसाच या अलीपूरच्या तुरुंगाचा जो अधिकारी आहे त्याला माहिती आहे की ब्रिटिश साम्राज्यामध्ये फार मोठं शिक्षण घेतलेला हा माणूस आहे आणि हा महाभयानक आहे. तो दररोज सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या कोठडीच्या बाहेर यायचा. योगी अरविंद बऱ्याच वेळा ध्यानस्थ बसलेले असायचे. सज्जन हो, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, यात विशेष ते काय? त्यांची साधना, त्यांच्यावर झालेला अनुग्रह. अहो, ते अवतारी पुरुष 1650 ला गेले तुकाराम महाराज. मी काल आपल्याला म्हणालो की 1645-46 ला स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्या जात होती. पुण्यामध्ये कसब्यात शिवाजी महाराजांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरत होता. समर्थ रामदास स्वामी महाबळेश्वर आणि कृष्णेच्या तीरावर आलेले होते भारताची परिक्रमा करून. प्रसंग बघा, का कशी योजना लागलेली आहे सगळी. समर्थ रामदास स्वामी 1200 सूर्यनमस्कार घालतायत, शेकडो सूर्यनमस्कार मुलांकडनं करून घेतायत, तरुणांना एक क्षात्र तेज मिळवून देतायत, वैचारिक क्रांती घडवतायत. आणि इकडे भूमी नांगरली जातीये, आता बीजारोपण होणार आहे. तुकाराम महाराज समर्थांचं वर्णन करतात, समर्थ तुकाराम महाराजांचं वर्णन करतात, आणि दोघं मिळून शिवाजी महाराजांचं वर्णन करतात, आणि शिवाजी महाराज या दोघांना आपल्या गुरुस्थानी मानतात. 1908-1909 1 वर्ष अलीपूरच्या तुरुंगामध्ये योगी अरविंद आहेत. जेलर येतोय, तुरुंगाधिकारी येतो, पाहतो. एक दिवस असं झालं, तो आला, त्यांनी पाहिलं, आणि कोठडीमध्ये योगी अरविंद दिसत नाहीयेत. जागेवर घाम फुटला जेलरला, जागेवर. काय झालं? कुठे गेला हा महाभयानक कैदी? घाबरा झालेला तो जेलर, तो त्या कोठडीच्या जवळ आला. त्या ज्या गजाळ्या लावलेल्या होत्या, सळ्या लावलेल्या होत्या, त्यामध्ये त्याने डोकं घातलं. तो इकडे तिकडे बघतोय. आसन रिकाम आहे योगी अरविंदांचं, आणि सहज त्याची नजर त्या कोठडीच्या आढ्याला गेली, आणि त्यांनी पाहिलं योगी अरविंदांचा देह त्या आढ्याला जाऊन चिकटलेला होता. सज्जन हो, ही वस्तुस्थिती आहे. योगी अरविंद जेव्हा ध्यानाला बसत तेव्हा त्यांचं शरीर अत्यंत हलकं फुलकं होत असे, ते हवेमध्ये तरंगत असत. मला तुम्हाला एक प्रश्न आहे. समजा त्या तुरुंगाला जर छत नसतं, योगी अरविंद कुठे गेले असते? सदेह वैकुंठ गमना, याशिवाय दुसरं काय तुम्ही सांगणार? तुकाराम महाराज अवतारी पुरुष आहेत. काय अशक्य आहे? 24 वर्ष एकांतात घालवलेली ती खोली जी आहे ती आजही पॉंडिचेरीच्या आश्रमाजवळ आहे.
सुनील दादा चिंचोळकर तिथे एकदा गेले. फक्त रविवारी ती खोली उघडल्या जाते. ते तिथे ध्यानाला बसले. 12 वर्ष झाली होती व्यवस्थापक म्हणून काम करत असताना गडावर. बराच वेळ ध्यानाला बसल्यानंतर अहो योगी अरविंद त्या खोलीमध्ये सकाळी ध्यानाला बसत ते संध्याकाळी उठत. आपला विश्वास नाही बसणार ह्या गोष्टींवर. फार वर्ष झाली आहेत का? 100, 125, 110 वर्ष झाली या गोष्टीला. सुनील दादा चिंचोळकर बराच वेळ ध्यानाला बसले. त्यांच्या कानामध्ये शब्द आले, ॲडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी अ साधक. ॲडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी अ साधक. तुम्हाला जर व्यवस्थापन करायचं असेल, ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असेल, एखादी संस्था चालवायची असेल, एखादी चळवळ चालवायची असेल, एखादं व्यासपीठ चालवायचं असेल, तर तुम्ही साधना करू शकत नाही. तुमची साधना अपुरी राहील. मी मागे बोललेलो हा प्रसंग. सुनील दादा चिंचोळकरांनी तिथून 15 पैशाचं पोस्टकार्ड घेतलं, पॉंडिचेरीच्या पोस्टामध्ये टाकलं. सज्जनगडाला ते पोचलं. त्यामध्ये लिहिलेलं होतं, समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. हे पत्र म्हणजे माझा व्यवस्थापक पदाचा राजीनामा आहे. वहिनींना माहिती नव्हतं. सुनील दादा चिंचोळकर नंतर आले आणि त्यांनी गड सोडला. कित्येक दिवस ते नंतर साताऱ्यात राहिले. 1872 ते 1950 असं हे आयुष्य योगी अरविंदांना लाभलेलं आहे. वयाच्या 13व्या वर्षी साधना करायला शिकलेले आहेत योगी अरविंद. ते ध्यानाला बसायचे. योगी अरविंदांनी लिहून ठेवलंय त्यांच्या चरित्रामध्ये. ते वाक्य असं आहे, वयाचं 13वं वर्ष आहे. योगी अरविंद लिहितात, समथिंग केम अपॉन मी, समथिंग केम अपॉन मी अँड आय लेफ्ट something came upon me and I felt I ought to give up selfishness, work for the country, work for the world, finally for the divine. 13व्या वर्षी लिहितायत योगी अरविंद. अचानक मला काहीतरी माझ्या समोर उभा राहिला आणि मला त्या क्षणी जाणीव झाली की मी माझा वैयक्तिक संकुचित स्वार्थ सोडला पाहिजे. मी माझ्या देशासाठी काम केलं पाहिजे, मी जगासाठी काम केलं पाहिजे आणि शेवटी मी डिव्हाइनसाठी काम केलं पाहिजे. त्यांचे ग्रंथ खूप आहेत. योगी अरविंद गेले 5 डिसेंबर 1950 ते गेले रामकृष्ण मठामध्ये. त्याच्या माताजी होत्या तिथल्या. डॉक्टर सन्याल हे त्यांचे मित्र होते योगी अरविंदांचे. डॉक्टर सन्याल आले, त्यांनी पाहिलं, देह निश्चित पडलेला आहे, सगळं थांबलेलं आहे. त्यांनी डिक्लेअर केलं, योगी अरविंद गेले. माताजी म्हणाल्या त्या गेले नाहीत. योगी अरविंद गेले नाहीत. त्यांनी हात लावू दिला नाही योगी अरविंदांच्या देहाला. स्वामी विवेकानंदांची कृपा त्यांच्यावर होती. जसे रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना मार्गदर्शन करत, तसं स्वामी विवेकानंद योगी अरविंदांना मार्गदर्शन करत. स्वामी विवेकानंदांनी त्यांना विचारलं, तुम्हाला मी दर्शन देऊ का? योगी अरविंदांनी सांगितलं, मला दर्शन नको, मला केवळ मार्गदर्शन करा. आपल्याला माहिती आहे नाशिक भोसला मिलिटरी स्कूल,
त्याचे जे संस्थापक आहेत डॉक्टर मुंजे आणि योगी अरविंदांचा खूप जवळचा स्नेह होता. या देशाच्या उत्थानासाठी डॉक्टर मुंजेंनी भोसला मिलिटरी स्कूल काढली नाशिकला. आज डॉक्टर मुंजेंचा अश्वारूढ पुतळा भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आहे आणि त्याची आरती होतीये. आरतीची वेळ काय? मध्यरात्र आहे. ठरलेल्या दिवशी रोज नाही होत ती आरती, ठरलेल्या दिवशी ती आरती होतीये. तुकाराम महाराज म्हणतात, पहिलं आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. भिवू नकोस. मुकुट कुंडलांच्या दीप्ती, तेजे लोपला गभस्ती, मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती डोळस साजरी, चतुर्भुज वैजयंती, गळा माळ हे रुळती, पितांबर झळके कैसा, उजळल्या दाही दिशा, तुका झालासे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. निर्याणाचा अभंग आहे. स्वतः वैकुंठपती न्यायला आलेले आहेत. काय याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे सांगा? अवघियांचा योग घडे तरी जोडे श्लाघ्यता, तुका म्हणे पाहे वाट बहु आट करुणी, सकळेही माझी बोळवण करा. तुकाराम महाराज म्हणतायत, अभंग क्रमांक 3624, सकळेही माझी बोळवण करा, परत्वनी घरा जावे तुम्ही. तुम्ही थांबू नका आता इथं. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, वाढवणी दिले एकाची या हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे. आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, मी माझी या भावे अनुसरलो, वाढविता लोभ होईल उशीर, अवघीच स्थिर करा ठाई. आता लोभ वाढवू नका, आता मोह वाढवू नका, उशीर होईल. किती वेळ मी ताटकळत ठेवायचंय गोविंदाला. धर्म अर्थ काम झाला एके ठाई, मिळविला जिही हातोहात, तुका म्हणे तुम्हा आम्हा हेची भेटी, उरल्या त्या गोष्टी बोलावया. खूप उशीर पांडुरंगाला ताटकळत ठेवलंय. गरुडाच्या वाहनात बसायला पाहिजे आता. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी. सगळ्या संतांना ते विनंती करतायत. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला, खूप वेळ झालाय. समर्थ म्हणतात, जयाची निद्रा असे वाढ. तो कोण आहे? वाढ म्हणजे खूप जास्त. वाढ वेळ झाला पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. यापेक्षा अजून काय प्रूफ पाहिजे? काही मनामध्ये संशय आणता कामा नये. 3 उदाहरणं मी तुम्हाला म्हणालो. एक तुकाराम महाराजांचं उदाहरण 350 वर्षापूर्वींचं, दुसरं योगी अरविंदांचं, तिसरं परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींचं. श्रावण वद्य 11 शके 1924. आता 1942, 18 वर्ष झाली. स्वामी वरदानंद भारती स्नान करून आले. 15 दिवस अगोदर सॉलिड फूड बंद केलंय, केवळ दूध आहे. 3 दिवस अगोदर दूध बंद केलंय, इनिमा करून घेतला, फक्त पाणी चालू आहे. भागीरथीचं स्नान करून आलेत. काय ऊर्जा आहे अंगात. 15 दिवस झालं काही खाल्लेलं नाहीये, भागीरथीचं स्नान करून आले. उत्तर काशीचा प्रसंग आहे. आले, कल्याणीताई नामजोशी होत्या,
त्यांना सांगितलं माझी रूम स्वच्छ करून ठेव, मी लंगोट घालून येणार आहे, छटी लावून येणार आहे, दार उघडायचं नाहीये मी सांगेल तोपर्यंत, मी स्वतःहून 12 वाजेपर्यंत बाहेर येईल दुपारपर्यंत, नाही आलो तर तुम्ही मध्ये या, मी दार लावलेले मध्ये यायचं काम नाही. ज्या सगुण स्वरूपामध्ये दर्शन दिलं होतं त्या नारायणाच्या पायांवर आपला हात उजवा ठेवलेला होता. बाजूला काव्य लिहून ठेवलंय. काय लिहिलंय? जे तुकाराम महाराज बोलतात तेच स्वामी वरदानंद भारती बोलतात. एक विषय सांगायचा राहून गेला तुम्हाला. 5 दिवस योगी अरविंदांचा देह तसाच ठेवला होता. 5 दिवस. कल्पना करू शकतो का आपण? मठाच्या माताजी म्हणतायत योगी अरविंद गेलेले नाहीयेत. 5व्या दिवशी त्यांनी सांगितलं. हरकत नाही. विचार करू आपल्या मनात सुद्धा कल्पना येणार नाही. 5 तास माणसाला ठेवता येत नाहीये. आता सध्या तर परिस्थिती फार बेकार आहे. ठेवण्याचा विषयच नाहीये. का ठेवावं लागतंय? तर रांग लागलीये म्हणून ठेवावं लागतंय. प्लास्टिक मध्ये गुंडाळून. कुणी हात लावत नाही, कुणी जवळ जात नाही, कुणाला जवळ येऊ देत नाहीत. डॉक्टर सन्यालनी सांगितलं योगी अरविंद गेलेले 5 दिवस तो देह अत्यंत ताज्या अवस्थेत, अत्यंत कोमल अवस्थेत, अत्यंत फ्रेश असा तो देह होता. 5 दिवस. स्वामी वरदानंद भारती लिहितात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. संत तुकोबा बोलती, त्याची येणार आज प्रचिती. काय अधिकार आहे? आपण विचार नाही करू शकत. केवळ 18 वर्ष झाली आहेत. संत तुकोबा बोलती, त्याची येणार प्रचिती. साक्षी ठेवून तुम्हा संता, देह सोडितो हा आता. दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा. भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवी निरोपा. माझा निरोप पोचलेला आहे. भागीरथीने माझ्यावर कृपा केलेली आहे. वरद हस्त उभारून पालवितो नारायण. तो कृपांकित हात नारायणाने वर उभा केलेला आहे. पालवितो म्हणजे बोलवितो नारायण, ये माझ्याकडे. प्रसन्न मुद्रा ही गोमटी, त्या नारायणाची. स्वतः स्वामी वरदानंद पाहतायत, पूजनीय आप्पा पाहतायत. प्रसन्न मुद्रा ही गोमटी, खिळून राहे तेथे दिठी. माझी दृष्टी हलत नाहीये तिथून. नारायणा पायी मिठी, वरदानंद दे शेवटी. बोला जय जय नारायण, हरी तो सारा शीण. त्याच नारायणाला बोलावलं योगी अरविंदांनी. त्याच नारायणाला बोलावलं तुकाराम महाराजांनी. त्याच नारायणाला बोलावलं समर्थ रामदासांनी. त्यामुळे सदेह वैकुंठ गमन ही काही आश्चर्य वाटून घेण्यासारखी बाब नाहीये. अशी अनेक प्रसंग निघतील. मला जेवढी माझ्या बुद्धीला समजली, लक्षात आली, त्याचा थोडा आढावा घेतला आणि तो सगळा तुमच्या संतांच्या समोर मांडला. पुन्हा एकदा मी तो हमाल भारवाही, अशी माझी भूमिका आहे. आज आपल्याला 3रा समास चालू करायचा आहे. पाऊण तास आपला या प्रस्तावनेतच गेला. पण काल बीज आणि त्या निमित्ताने हे झालेलं चिंतन आपल्या सगळ्या साधकांसाठी सादर करता आलं. यात मला मोठा आनंद आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. वक्ता श्रोता लक्षण समास 3रा जुना दासबोध 21 समासी. वंदीन सद्गुरु समर्थ, जो अर्थाचाही अर्थ, जयाचे निहा परमार्थ, प्राप्त झाला श्रीराम. जयाचेनी स्वरूप प्राप्ती,
होऊनी फिटे जीवित्व भ्रांती, जयाचेनी पूर्ण होती सर्व मनोरथ श्रीराम. जो पूर्ण प्राप्तीचा दाता, जो भवसिंधूचा त्राता, तयाचेनी प्रसादे आता करीन वक्तृत्व श्रीराम. जे वक्तयाची लक्षणे अति उत्तमे सुलक्षणे, क्रिया पालटे निरूपणे श्रोतयाची श्रीराम. ऐसे सांगिजेती वक्ते, तेणेची प्रसंगे श्रोते, जे कासेसी लावणी तारिते भाविक जनासी श्रीराम. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी या तिसऱ्या समासामध्ये वक्ता आणि श्रोता हे दोघंही कसे असले पाहिजेत त्याचं आळीपाळीने वर्णन केलेलं आहे. आपण पाहिलंय श्रोता अवलक्षण निरूपण दासबोधामध्ये समास आहे, श्रवणावर 5 समास आहेत, निद्रा निरूपण श्रोता अवलक्षण मध्येच येत आहे, अनेक समास सांगितलेले आहेत. या ठिकाणी हा जो तिसरा समास आहे, श्रोता आणि वक्ता याची काही लक्षणं, सॅलियंट फीचर्स ती समर्थ रामदास स्वामींनी सांगितली आहेत. या समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतायत, किती मला म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढी विद्वत्ता, एवढा व्यासंग असलेला हा अवतारी पुरुष आपल्याकडे किती नीचत्व घेऊ शकतो, किती नम्र भाव घेऊ शकतो. वंदीन सद्गुरु समर्थ, जो अर्थाचाही अर्थ, जयाचेनी हा परमार्थ प्राप्त झाला. आपण म्हणतो अर्थ म्हणजे द्रव्य, समर्थ म्हणतायत अर्थाचाही अर्थ, तो परमार्थ तो मला प्राप्त झाला. कुणामुळे प्राप्त झाला? वंदीन सद्गुरु समर्थ, प्रभू श्रीरामचंद्रांना मी वंदन करतो, ज्यांनी माझ्यावर कृपा केली आणि हा परमार्थ मला प्राप्त करून दिला. ही जी काही रचना झाली आहे ही केवळ त्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेमुळे झालेली आहे. आम्ही रामदास स्वामींना समर्थ म्हणतो, रामदास स्वामी प्रभू श्रीरामचंद्रांना समर्थ म्हणतात. म्हणून या ठिकाणी शब्द आहे वंदीन सद्गुरु समर्थ, जो अर्थाचाही अर्थ, जयाचेनी हा परमार्थ प्राप्त झाला. जयाचेनी स्वरूप प्राप्ती, होऊन फिटे जीवित्व भ्रांती, जयाचेनी पूर्ण होती सर्व मनोरथ. ज्याच्यामुळे माझे सगळे मनोरथ पूर्ण झालेत, मला माझ्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार झाला. जयाचेनी स्वरूप प्राप्ती, श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार. वयाच्या केवळ 20-21व्या वर्षी समर्थ म्हणतायत. काय वय आहे? उद्धव स्वामींना आत्मकल्याणाचा मार्ग सांगतायत समर्थ रामदास, आणि ते म्हणतायत की हे मी सगळं अनुभवलंय, ते तू अनुभव, याच रस्त्यावरून पुढे चाल. जयाचेनी स्वरूप प्राप्ती, होऊन फिटे जीवित्व भ्रांती. मला असं वाटत होतं की मी देहबंधनात आहे, तुझ्या वियोगे दुःख ठाकून आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, तुझ्या वियोगे जीवित्व आले. तुझा वियोग झाला का? तर मी देहबुद्धीत अडकलो. शरीर पांगे बहुदुःख झाले, त्या शरीराचं पांगुळ पण माझ्या लक्षात आलंय. होऊन फिटे जीवित्व भ्रांती, मला या जीवनाची जी भ्रांती चढली होती, जे पडळ माझ्या डोळ्यासमोर आलेलं होतं, ते सगळं निघालेलं आहे. जयाचेनी पूर्ण होती सर्व मनोरथ, जो पूर्ण प्राप्तीचा दाता, जो भवसिंधूचा त्राता. काय वर्णन आहे! जो पूर्ण प्राप्तीचा दाता, तो पूर्ण काम आहे, कुठली कामना त्याला राहिलेली नाहीये, आणि तो आपल्याला निष्काम करतो.
पूर्ण प्राप्तीचा दाता, जो भवसिंधूचा त्राता, या संसार रूपी भवसागरातून सहज लीलया पार करून नेणारा तो आपला तारणहार आहे. तयाचेनी प्रसादे आता करीन वक्तृत्व. हे जे मी काही सांगितलं हे माझं नाहीच आहे, त्याची कृपा आहे, रामाची कृपा आहे. सद्गुरु कृपा झाली म्हणून हा ग्रंथ झालाय, असं समर्थ या 3 ओव्यांमध्ये सांगतायत. समर्थ दासबोधामध्ये सुद्धा म्हणतात, भक्ताचेणी साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम, देहे तो 5 भूतांचा. कशासाठी आहे, कुणी केलंय? देह तर 5 भूतांचा आहे, 8 प्रकृती आहे. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. मी बोललो, मी लिहिलं, मी केलं, माझ्यामुळे घडलं. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. भ्रमिष्ट होऊ नका असं समर्थ सांगतायत. आणि ते म्हणतायत, माझी जीवित व भ्रांती सगळी संपली. मी ही जी काही प्रभू श्रीरामचंद्रांची माझ्यावर कृपा झाली आहे, त्या कृपेचा आशीर्वाद म्हणून हा ग्रंथ झालेला आहे, ते मी तुला सांगतो, ते तू ऐक. समर्थ पुढे म्हणतात, जे वक्तयाची लक्षणे अति उत्तमे सुलक्षणे, क्रिया पालटे निरूपणे श्रोतयाची श्रीराम. ऐसे सांगिजेत वक्ते तेणेची प्रसंगे श्रोते, जे कासेसी लावणी तारिते भाविक जनासी श्रीराम. अहो, फक्त पांडुरंगाजवळच हा अधिकार आहे का? माझ्या कमरेला घट्ट मिठी मारा, मी तुम्हाला भवसागर पार करून नेतो. समर्थ काय आपल्याला सांगताय? समर्थ म्हणताय, जे वक्तयाची लक्षणे अति उत्तमे सुलक्षणे, क्रिया पालटे निरूपणे श्रोतयाची. काय फळ मिळालं पाहिजे? श्रोत्याचं मुख्य लक्षण म्हणजे ते स्वतः वक्त्याचा आश्रय घेऊन भवसागरातून तरतात आणि भक्तांना सुद्धा तारतात. म्हणजे वक्ता जो असतो, संतांनी, महानुभवांनी, ऋषीमुनींनी सांगितलेलंच ज्ञान आपल्या शब्दांमध्ये पुढे पाठवतो, तो तर तरतोच, श्रोत्यांना सुद्धा तो तारून नेतो. दासबोधामध्ये आपल्याला आठवण आली पाहिजे, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा श्रीराम. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान श्रीराम. जे जे काही श्रवणी पडिले, ती तुके समजोन विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी श्रीराम. जर अशातली काही फळश्रुती झाली तर बोलण्यामध्ये मजा आहे, ऐकण्यामध्ये मजा आहे, नाहीतर काय उपयोग आहे? आमच्या आचरणामध्ये जर फरक पडत नसेल, आमच्या बोलण्याच्या शब्दांमध्ये जर फरक पडत नसेल, तर बोलणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टी वाव आहेत समर्थांच्या भाषेमध्ये. ऐसे सांगिजे ती वक्ते तेणेची प्रसंगी श्रोते, जे कासेसी लावून तारिते भाविक जनासी. जे वक्ते आहेत ते तर तरुण जातात आणि त्या तरण्यासोबत आपल्या श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा तरुण जाण्याचा मार्ग ते सांगत असतात. पुढे समर्थ म्हणतायत, भक्त विरक्त आणि प्रेमळ, शुद्ध ज्ञाते दीनवच्छळ, हृदय शुद्ध गंगाजळ, निर्मळ जैसे श्रीराम. आता इथून श्रोत्यांची लक्षणं, वक्त्याचं लक्षण, दोघांची अवलक्षणं काय आहेत
ते सांगतायत. समर्थ म्हणतात, भक्त, विरक्त आणि प्रेमळ. भगवंताची सगुण उपासना करणं हा त्याच्या जीवस्य कंठस्ची आस आहे त्याची. तो भक्त आहे, तो विरक्त आहे, निस्पृह आहे, त्याला कशाची अपेक्षा नाही आहे. तो सगळ्यांवर प्रेम करतो. इथं लागू नको, तिथं लागू नको, हे करू नको, ते करू नको, चिडचिड करत नाही. तो प्रेमळ आहे. शुद्ध ज्ञाते दीन वच्छळ, वात्सल्य भाव आहे दीनांप्रती. शुद्ध ज्ञान त्याच्याजवळ आहे. हृदय शुद्ध गंगाजळ, निर्मळ जैसे. अशा वक्त्याचं हृदय कसं आहे? गंगाजळासारखं शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे. असं हे वर्णन आपण उद्या, कारण इथून विषयच बदलतो आहे, त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण या समासातल्या पुढच्या ओव्या त्यावरचं चिंतन करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास अभिवादन करतो, नमस्कार करतो. आपण केलेलं कौतुक, आपण दिलेली शाबासकी, माझे पाय जमिनीवर घट्ट ठेवून मी त्याचा कृतज्ञतेने स्वीकार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.